जम्मू काश्मीरमध्ये मागच्या 3 दिवसांपासून दहशतवाद्यांचा उच्छाद बघायला मिळतोय। 3 दिवसांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा चौथा हल्ला बघायला मिळालाय। गंडोह भागामध्ये काल रात्री उशिरा दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली। दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीमध्ये भारतीय सैन्याचा एक जवान यामध्ये जखमी झालाय। मागच्या 3 दिवसांमधील 4 हल्ल्यामध्ये 10 भाविक आणि एका जवानाचा मृत्यू झालाय। 2 दहशतवाद्यांचा या सगळ्यामध्ये खात्मा करण्यात आलेला आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी सोबत आहेत। शिवाजी, जम्मू काश्मीरमध्ये होत असलेले हल्ले काही थांबताना दिसत नाहीयेत। मागच्या 3 दिवसांमध्ये 4 हल्ले झाले। या हल्ल्यामागे जे दहशतवादी आहेत त्यांचे स्केच जारी करण्यात आले आहे। या दहशतवाद्यांवरती बक्षीस देखील मोठं तगडं ठेवण्यात आलं आहे। 20 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं आहे। ज्या पद्धतीने बसवरती हल्ला झाला होता, बसमध्ये हल्ल्यामध्ये यात्रेकरूंचा मृत्यू झाला, त्यानंतर आता घरामध्ये घुसून पाणी मागत असताना देखील दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकामध्ये एक मोठी चकमक आपल्याला पाहायला मिळाली होती। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा काल रात्री जो हल्ला झालेला आहे त्या सगळ्या दृष्टिकोनातून आता ज्या यंत्रणा आहेत त्या अलर्ट मोडवरती आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमरनाथ यात्रा जी आहे ती 29 जूनपासून सुरू होत आहे। त्या पार्श्वभूमीवरती हे होत असलेले हल्ले ही अत्यंत चिंतेची बाब आहे। मात्र सुरक्षा रक्षक असो किंवा स्थानिक पोलीस असो यांच्या दोन्हींच्या मिळून कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। मात्र अद्यापपर्यंत या दहशतवाद्यांना शोधण्यामध्ये यश आलेलं नाहीये। तसं जर पाहिलं तर या जो भाग आहे तो पूर्ण जंगल परिसर आहे आणि ड्रोनच्या मदतीने देखील आता हे हल्ले कसे थांबवले जाणार हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।